हॅलो एव्हरीवन. आज आपण ईएमआय काय असते हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. मुव्हिंग एव्हरेज असतं तरी काय, ते आपल्याला यूज कुठे होतं, त्याचा यूज कधी केला पाहिजे, त्याचं काय त्याचे बॅकग्राऊंड आहे, कधी यूज होतो, कोणत्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला मुव्हिंग एव्हरेज काम करत नाही, या सगळ्या गोष्टींना आपण डिटेल्समध्ये समजण्याचा प्रयत्न करूया. आपण एकदम डीपमध्ये जाणार आहे, मार्केटच्या डिटेल्समध्ये जाऊन मार्केटमध्ये समजायचा प्रयत्न करणार आहे की मार्केटमध्ये कुठे काही गोष्टी चालतात आणि तुम्हाला कुठे ह्याच्यामध्ये बेनिफिट मिळू शकतो. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण वर्कआउट करणार आहे. तर मुव्हिंग एव्हरेज काय असतं आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. मी इथे लिहिलेलं आहे मुव्हिंग एव्हरेज, MA. मुव्हिंग एव्हरेज असतं तरी काय, तर कशासाठी यूज केला जातो, त्याचा बेस्ट उपयोग कुठे केला जातो, त्याच्या काय बेनिफिट आहेत, त्या सगळ्या गोष्टी बघूया. आता सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घेऊया की मुव्हिंग एव्हरेज किती टाईपचे असतात. पहिल्यांदा हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे, कारण भरपूर टाईपच्या मुव्हिंग एव्हरेजेस आहेत. मी जसं बोललो MA म्हणजे मुव्हिंग एव्हरेज लिहिलेलं आहे इथे. दुसरी असतं काय असतं SMA. दुसरं काय असतं SMA. ह्याचा अर्थ काय आहे, सिम्पल मुव्हिंग एव्हरेज, सेम मुव्हिंग एव्हरेज, राईट, बरोबर आहे. त्याच्यानंतर येते दुसरी कोणती असते, ती असते DMA. डीएमए का काम करते आपका, डेली मुव्हिंग एव्हरेज, सेम, राईट, बरोबर आहे. त्याच्यानंतर येते ईएमआय. ईएमआय काय काम करतं, ईएमआय एक्सपोनेन्शियल, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज, बरोबर आहे. त्याच्यानंतर येते WMA. WMA हे काय असतं, वेटेड मुव्हिंग एव्हरेज, सेम. तुम्ही जर बघितला तर किती टाईपच्या मुव्हिंग एव्हरेज आहेत, 1 2 3 4 and 5. ह्याच्यामध्ये आणखी पण एक दोन असू शकतील, पण मला ज्या माहिती आहे, ज्या मेजर आहेत, त्या मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय की 5 मुव्हिंग एव्हरेज एक मेजर असतात आपल्याला. पण यामध्ये का आपण सगळ्याच मुव्हिंग एव्हरेज काय यूज करतो का, की सगळ्याच मुव्हिंग एव्हरेज मध्ये आपण ट्रेड करतो का, की सगळ्याच मुव्हिंग एव्हरेज आपण डेली प्रॅक्टिस करतो का, तर ऍक्च्युली नाही करत. तर ऍक्च्युली आपण काम करतो तर कोणत्या मुव्हिंग एव्हरेज मध्ये काम करतो हे आपल्याला समजून घेण्याचा ट्राय करायचं या व्हिडिओमध्ये. आपल्याला डिटेल्समध्ये पहिल्यांदा समजायचं की ऍक्च्युली मध्ये कोणती मुव्हिंग एव्हरेज काम करते आणि ती कशा पद्धतीने काम करते आणि कधी काम केली पाहिजे, या सगळ्या पद्धतीने. आता तुम्ही हे तरी बघितलं की टाइप्स ऑफ मुव्हिंग एव्हरेज काय असतात. इथं बघितलं की टाइप्स ऑफ मुव्हिंग एव्हरेज काय असतात ते आपण इथं मेन्शन केलेले, राईट. टाइप्स ऑफ मुव्हिंग एव्हरेज. आता आपण हे समजून घेऊया की मुव्हिंग एव्हरेज हे तरी आहेत, आपल्याला इथेपर्यंत समजलं की मुव्हिंग एव्हरेज एवढ्या टाइपचे असतात. आता मुव्हिंग एव्हरेज मध्ये ऍक्च्युअली मध्ये कोणती मुव्हिंग एव्हरेज आहे जी आपल्याला मार्केटमध्ये काम येते आणि मी कोणती सगळ्यात जास्त यूज करतो हे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. की मुव्हिंग एव्हरेज तर भरपूर टाइपचे आहेत, पण त्यातल्या यूज कोणत्या करायचे, या सगळ्या ईएमआय तर आपण यूज नाही करू शकत. तर मी ईएमआय कोणत्या यूज करतो किंवा मला कोणत्या ईएमआय ची जास्त गरज असते, मी जेव्हा मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो तेव्हा मला कोणत्या ईएमआय ची जास्त गरज आहे, तर मी तुम्हाला क्लिअर सांगितलं. तर मी एक जे यूज करतो ती आहे MA, म्हणजे एक मुव्हिंग एव्हरेज, ओनली मुव्हिंग एव्हरेज, सिंपल, ह्याच्यामध्ये काहीच नाही, कन्फ्युजन नाही आहे. एक मुव्हिंग एव्हरेज आपण फक्त यूज करतो, ती आहे EMA. काय, EMA कोणती, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज. आपण हेच काय यूज करतो, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज, सेम, परत मुव्हिंग एव्हरेज. आपण ह्याच दोनच मुव्हिंग एव्हरेज यूज करतो. एक तर मुव्हिंग एव्हरेज एकदम सिंपल मुव्हिंग एव्हरेज मध्ये काही नाही, त्याच्यामध्ये पुढे SMA EMA असं काहीच नाही आहे, हे DMA नाही आहे, SMA नाही आहे, EMA नाही आहे, WMA काहीच नाही आहे. ओनली आपण सिंपल मुव्हिंग एव्हरेज यूज करतो, मुव्हिंग एव्हरेज, आणि त्याच्यानंतर यूज करतो ते एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज. आता एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज यूज करण्याने या दोनच काय, बाकी सगळ्या का नाही, त्याच्या पाठीमागे काही रिझन्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो. की याच्यामध्ये जे मुव्हिंग आपल्याला जे मूव्ह मिळत असतात त्या मूव्ह कॅच करण्यासाठी एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आपल्याला एक परफेक्ट डाटा दाखवतं आणि त्याच्यामुळे आपण त्याला यूज करतो. कारण मार्केटचे एक्सपोनेन्शियल म्हणजे प्रॉपर जी ग्रोथ होते मार्केटची ती तुम्हाला दाखवायचा प्रयत्न होते. हे तुम्ही दोन बघितले. आता दोन मुव्हिंग एव्हरेज आपण यूज करतो हे तर आपण समजलो, पण आता आपल्याला हे समजलं पाहिजे की दोन मुव्हिंग एव्हरेज आपण यूज तरी केले, मान्य आहे, पण ईएमआय यूज कुठे करायच्या हे समजलं पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे की ईएमआय यूज कुठे करायचे, हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असते की ईएमआय यूज कुठे करायचे. ईएमआय यूज करायचे असते ट्रेंडिंग मार्केटसाठी, सिंपल. मी तर रूल्स लिहितो, रूल्स कुठे आहेत, रूल्स आहेत आपले, काय रूल्स असणार आहेत. आता रूल्स काय आहेत, ईएमआय कुठे यूज करायचे, रूल्स वेर ईएमआय यूज, ठीक है, सिंपल रख देते इसको, यूजेस लिख देते, सिंपल रख, यूजेस फक्त लिहूया, यूजेस, राईट. कुठे यूज करणार आहे, फर्स्ट ऑफ ऑल त्याचा सगळ्यात मोठा यूज होतो तुमच्या ट्रेंडिंग मार्केट. ट्रेंडिंग मार्केट जर तुमचं ट्रेंडिंग मार्केट असेल तरच ही ईएमआय तुम्हाला सगळ्यात जास्त परफेक्ट डायरेक्शन देऊ शकते आणि परफेक्ट पॉसिबिलिटीज तुम्हाला इथे ट्रेड आणून देऊ शकते. दिस इज ओनली ट्रेंडिंग मार्केटमध्ये. जर मार्केट साइडवेज असेल तर काय होईल, जर मार्केट साइडवेज असेल, साइडवेज मार्केटमध्ये यूज करू शकतो का, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन बिलकुल पण नाही. साइडवेज मार्केटमध्ये ईएमआय कधीही यूज करायची नाही. त्याचं काय लॉजिक आहे मी तुम्हाला जसं चार्टवरती दाखवून तुमच्या लक्षात येईल. साइडवेज मार्केटमध्ये ईएमआय तुम्हाला कधीही चांगला रिझल्ट देणार नाही, कधीही चांगला रिझल्ट देणार नाही.
त्याचं रिझन काय? त्याचं रिझन असं असतं की ईएमएफ फ्लॅट होते. मी तुम्हाला दाखवतो चार्टमध्ये, तुमच्या लक्षात येईल. ट्रेंडिंग मार्केट असेल तर तुमची ईएमएफ परफेक्ट काम करते. मग ती ईएमएफ तुमची भले खाली जाणारी असो किंवा ती ईएमएफ तुमची वरती जाणारी असो. म्हणजे काय ह्याच्यामध्ये? म्हणजे मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असो, मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असो किंवा मार्केट अप ट्रेंड मध्ये असो, कोणत्याही डायरेक्शनला मार्केट चालेल, पण कोणत्या तरी एका डायरेक्शनला मार्केट क्लिअर पाहिजे, तरच आपल्याला इथे बेनिफिट आहे, तरच आपल्याला ईएमए काम करते. आपण सरळ चार्ट वरती जाऊया आणि तिथे डिस्कशन करूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मला ऍक्च्युली काय मी बोलतो तुम्हाला, की का कोणत्या ठिकाणी यूज केली पाहिजे आणि कोणत्या ठिकाणी नाही यूज केली पाहिजे. जस्ट मी इथे चार्ट यूज केलेला आहे. चार्टला आपण इथे शिफ्ट करूया. इथे तुम्ही बघत असाल तर मी इथे खूप सारे ईएमए लावलेले आहेत. मी 3 ईएमए लावलेले आहेत. मी नॉर्मली मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असताना मी इंडिकेटर कोणताही यूज करत नाही, पण मी इंडिकेटर यूज नाही करत, मी ईएमए यूज करतो. आता इंडिकेटर यूज करत आणि ईएमए यूज करत असं काय आहे? असं काही नाही, सिंपल आहे. जास्त काही कॉम्प्लिकेटेड करू नका, सिंपल आहे. आता इथे तुम्हाला ज्या लाईन दिसतात आहेत, मी सांगतो तुम्हाला, तुमच्या लक्षात येऊन जाईल मला नेमकं म्हणायचं काय ते. इथे तुम्ही समजून घ्या काय चाललंय. इथे तुम्हाला काय दिसतंय? इथे एक दिसतंय की बाबा 3 लाईन इथे यूज केलेल्या आहेत. आता कोणत्या कोणत्या लाईन यूज केलेत इथे बघा. इथे तुमच्या लक्षात येईल. पहिल्यांदा कोणती दिसते? एक 5 ईएमए पण आहे, पण मी ती हाईड केली कारण त्याची गरज नाही, ती एकदम प्राइसच्या जवळ असते. त्याच्यानंतर आपण यूज केली कोणती? 50 ईएमए, म्हणजे 50 ईएमए. आता 50 ईएमए यातली कोणती असणार आहे? जी सगळ्यात प्राइसच्या जवळ आहे ती म्हणजे 50 ईएमए असणार आहे, कारण जेवढी प्राइस कमी तेवढ्या प्राइसच्या जवळ आहे. त्याच्यानंतर इथे ही कोणत्या? इथे 100 असणार आणि 200 असणार आहे. जेवढी जास्त ईएमए तेवढी ती प्राइसच्या लांब राहणार, जेवढी जवळची ईएमए तेवढी ती प्राइसच्या क्लोज राहणार. जर मी तुम्हाला इथे दाखवलं ही 5 ईएमए पण ओपन करून दाखवली तर ही एकदम प्राइस मध्ये जाईल. आता इथे तुम्ही एकदम प्राइस मध्ये गेली तर बघितले तर इथे बघा तुम्हाला दिसतंय, इथे एकदम प्राइसच्या मध्ये गेली, एकदम जवळ गेली प्राइसच्या. ही जी व्हाईट कलरची दिसते ना तुम्हाला, ही एकदम प्राइसच्या मध्ये गेलेली. का? कारण त्याच्या इथे ती प्राइसच्या जवळ क्लोज जाणार, कारण ती जेवढी क्लोज ईएमए तेवढी वरती जाणार आहे. कारण मी एकदम क्लोज जाते तर मी ह्याला हाईड करतो आणि बाकीच्या ईएमए वरती आपण डिस्कशन करूया. आता तुम्ही बघितलं असेल तर इथे तुम्हाला दिसतंय 3 ईएमए दिसतात. आता मार्केट जेव्हा साइडवेज असतं तेव्हा ही ईएमए तुमची सगळ्यात जास्त तुम्हाला डिस्टर्ब करणार, सगळ्यात जास्त तुम्हाला कन्फ्युजन करणार. इथे बघितलं तर मार्केट साइडवेज आहे, कुठेच मार्केट जायला तयार नाहीये. बघा इथे बघा, हे कंटिन्युअसली एका रेंजमध्ये मार्केट आहे, कुठेही नाही. इथे थोडंसं मार्केट खाली गेलं परत वरती आले, इथे परत थोडं मार्केट वरती गेलं परत खाली आलं. म्हणजे इथे तुम्हाला एक क्लिअर पिक्चर दिसत असेल की मार्केट कुठेही जायला रेडी नाहीये, मार्केट कुठेही जायला रेडी नाहीये. म्हणून या ईएमए पण तुम्हाला दिसत असतील की ईएमए अशा क्रॉस झिगझॅग दिसतील. म्हणून आपल्याला ईएमए ऍक्च्युली कधी पाहिजे? आपल्याला ईएमए ऍक्च्युली मध्ये पाहिजेत जेव्हा ईएमए प्रॉपर पद्धतीने ट्रेंडिंग असतील. मी इथे तुम्हाला बऱ्याच एकदा दाखवतो, तुमच्या लक्षात येईल. आपल्याला ईएमए कशी पाहिजे आणि त्याचा यूज कुठे करायचा? मार्केटचा ट्रेंड, सपोज समजा मी तुम्हाला इथे कॅन्डल्स बनवून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे समजा अशा कॅन्डल्स बनतात मार्केटमध्ये आणि असं मार्केट वरती जाते, अशा कॅन्डल बनतात मार्केट वरती जाते. म्हणजे तुम्हाला कुठे ना कुठेतरी हे तरी दिसतंय ना ह्याच्यामध्ये की बाबा मार्केट आहे, ह्याच्यामध्ये या ज्या कॅन्डल्स आहेत या कॅन्डल्स कुठे ना कुठेतरी वरती 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 शिफ्ट होत आहेत, राईट? बरोबर ना? तर ईएमए कशी असणार आहे तुमची? आता इथे ईएमए पण अशी असणार आहे तुमच्या बरोबर, या प्राइसच्या बरोबर अशी कुठेतरी ट्रेड करत असणार आहे. ईएमए पण वरती वरती जाणार. का? कारण ईएमए स्लोपी होणार आहे अप्पर साईडला, कारण ट्रेंडच मार्केटचा त्या डायरेक्शनने चाललेला आहे. मार्केटचा ट्रेंड ज्या डायरेक्शनने जात असेल तर ऑब्व्हियसली बात आहे ईएमए पण त्याच्यावरती जाणार आहे. जर हीच तुमची स्टॉक मार्केटमध्ये याच जर गोष्टी तुमच्या सेम अपोजिट डायरेक्शन मध्ये असतील, मार्केटच्या खाली डायरेक्शनला जात असेल, म्हणजे मार्केट जर तुमचं डाऊन ट्रेंड मध्ये असेल आणि जर अशा कॅन्डल बनत असतील आणि मार्केट खाली जात असेल तर तुमची ईएमए कशी ट्रेड करणार? तुमची ईएमए अशी ट्रेड करणार की प्राइसच्या वरती राहणार आणि ईएमए पण स्लोपी राहणार, स्लोपी खालच्या साईडला मार्केट राहणार आहे. मी तुम्हाला चार्टवरती दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल मला नेमकं इथे काय म्हणायचं ते. आपल्याला ट्रेंडिंग मार्केटचा एखादा फेज बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की ईएमए कशी असली पाहिजे आणि कोणते ईएमए कधी यूज करायला पाहिजे, त्याचा बेनिफिट आपल्याला कधी मिळतो. आपण थोडंसं बॅकएंडला जाऊया, चार्टच्या अजून थोडं पाठीमागे जाऊया, एक ट्रेंडिंग मार्केट बघूया आपल्याला ज्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. इथे साइडवेज मार्केटचा एक फेज दिसतो, पहिला मी तुम्हाला क्लिअर करतो. मी तुम्हाला का बोललो ईएमए कधी यूज नाही करायची साइडवेज मार्केटमध्ये, त्याचं एक सिंपल रिझन आहे, इथे तुमच्या दिसत असेल. काय दिसतंय तुम्हाला? ह्या ईएमए बघा तुम्ही कशा झाले, या कंटिन्युअसली स्ट्रेट आहेत, स्ट्रेट आहे. ठीक आहे, तुम्हाला दिसतंय स्ट्रेट दिसतात कम्प्लिटली. म्हणजे कुठेही यांना वरती जायला तयार आहेत ना खाली यायला तयार आहेत. म्हणजे ईएमए इथे फ्लॅट आहे. ईएमए फ्लॅट कधी बनते? ईएमए फ्लॅट जेव्हा बनते जेव्हा मार्केट साइडवेज आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा पण ट्रेडिंग करत असाल तुमच्यासाठी एक सिंपलचा रूल असला पाहिजे की ईएमए जर आपण यूज करतोय तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की जर माझी ईएमए फ्लॅट झाली, जर माझी ईएमए फ्लॅट झाली तर आता मार्केट साइडवेज येण्याचे चान्सेस व्हेरी हाय आहेत. साइडवेज मार्केट येणार आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे.
बिकॉज साइडवेज मार्केट कायम सगळ्यात जास्त लॉस करवतो. सगळ्यात जास्त लॉस कुठे होत असेल तर तो ट्रेडरचा साइडवेज मार्केटमध्ये होतो. त्यामुळे ईएमए तुम्हाला सगळ्यात जास्त मदत करू शकते की मार्केटचा ट्रेंड अंडरस्टँड करण्यासाठी, ट्रेंड आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्हाला ईएमए सगळ्यात जास्त काम मदत करेल. म्हणून तुम्ही इथं बघताय तर या ठिकाणी बघितला तर ईएमए बघा तुम्ही फ्लॅट झाले, पूर्णपणे फ्लॅट, कुठेच जायला तयार नाही. इथे तुमच्या पटकन लक्षात यायला पाहिजे की मार्केटमध्ये ट्रेंडिंग मार्केट इथे नाहीये आणि या ट्रेंडिंग मार्केटमध्ये नसल्यामुळे मला इथे बिलकुल पण ट्रेड अवॉइड करायचा आहे. बिलकुल पण मला ट्रेड करायचाच नाहीये आणि मला ट्रेड अवॉइड करायला पाहिजे. बिकॉज मी या ठिकाणी जर ट्रेड केला तर मला लॉसेस शिवाय जास्त काहीही मिळणार नाही. का असं बोलतो मी? कारण साइडवेज मार्केटमध्ये मोमेंटम नसते आणि मोमेंटम नसल्यामुळे आपल्याला लॉस होण्याचे चान्सेस इथं व्हेरी हाय असतात. जसे इथे तुम्ही पुढे बघा, आपण एक ट्रेंडिंग मार्केट शोधून काढूया. दिस इज द ट्रेंडिंग मार्केट. ही फेज आपल्याला पाहिजे. ही फेज आपल्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. दिस इज द ट्रेंडिंग मार्केट. इथे बघा, इथे काय झालं? आता पहिल्यांदा ईएमए आपल्या कशा होत्या? फ्लॅट रोल आहे तर कुठेच मोमेंटम करायला तयार नाहीत. पण आता बघा, आता काय झालं? ईएमए वरती जातात. ईएमए वरती चाललेत. ईएमए म्हणजे काय? ईएमए म्हणजे काय? ईएमए का आता वरती चाललंय आणि खाली काय येते? ह्याचं रिझन आहे सिंपल. इथे ट्रेंडिंग मार्केट ठेवूया. इथे मी तुम्हाला वरती राईट करून दाखवतो. काय असतं? सपोज समजा आपण यूज केली ईएमए 50, राईट? ईएमए आपण 50 यूज केली, ईएमए 50 आपण यूज करतोय. आता ईएमए 50 यूज केल्यानंतर काय होणार आहे? या ज्या 50 कॅन्डल आहेत, या 50 कॅन्डल ह्यांच्यामध्ये जे ऍव्हरेज आहे, हे ऍव्हरेज तुम्हाला या ईएमए मध्ये दिसणार. मग ईएमए वरती जाईल खाली जाईल ते ऍव्हरेज वरती डिपेंड आहे. जसं की एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, तुमच्या लक्षात येऊन जाईल. लक्षात येऊन समजून घ्या. सपोज समजा तुम्ही मी असे 5 लोक आहेत, 5 लोक आहेत, राईट? एक कंपनी आहे. त्या कंपनीने एक टार्गेट ठेवलेला आहे की मला मंथली जी सॅलरी द्यायची आहे, त्या कंपनीचं एक टार्गेट आहे की मला मंथली सॅलरी 50,000च्या वरती द्यायची नाहीये. त्यांचं टार्गेट आहे 50,000च्या वरती मला सॅलरी द्यायची नाहीये. आता त्यांच्याकडे एम्प्लॉई किती आहेत? त्यांच्याकडे एम्प्लॉई आहेत 5. 1, 2, 3, 4 आणि 5, राईट? 5 एम्प्लॉई आहेत त्यांच्याकडे, बरोबर? तर 5 एम्प्लॉईला 10,000 दिले तर 50,000 त्यांची सॅलरी होऊन जाते. पण कधीही कोणाला सेम सॅलरी नसते. तुम्ही बघितलं असेल, कधी कोणाला सेम सॅलरी नसते. तर सॅलरी कोणाची अप अँड डाऊन असते. सपोज समजा पहिला पर्सन आहे, त्याची सॅलरी आहे 12,000. दुसरा पर्सन आहे, त्याची सॅलरी 8,000. तिसरा पर्सन आहे, त्याची सॅलरी आहे 15,000. चौथा पर्सन आहे, त्याची सॅलरी आहे 5,000 आणि ह्याची सॅलरी आहे 10,000. तुम्ही बघितला तरी तुम्हाला व्हेरिएशन दिसत असतील. हे किती झाले? 12 + 8 किती झाले? हे 20. हे 15 + 5 किती झाले? हे 20 आणि ह्याचे 10. म्हणजे ऍव्हरेज काय आलं आपलं? ऍव्हरेज आलं माझं 50,000च. मला ह्याच्यावरती कोणालाही सॅलरी द्यायची नाही. हे माझं कम्प्लीट ऍव्हरेज आहे आणि हे माझ्याकडे ऍव्हरेज निघून आलं. पण इथे जेव्हा आपण दिसतंय तुम्हाला की सॅलरी सगळ्यांची आपण एकसारखी ठेवली आहे का? नाही, डिफरंट ठेवली. म्हणजे काय झालं? माझं जे ऍव्हरेज आहे, मला काही पण करून माझं ऍव्हरेज मॅनेज करायचं होतं, ते मला ऍव्हरेज पाहिजे होतं 50,000चं आणि ते ऍव्हरेज मी बॅलन्स केला या लोकांमध्ये डिवाइड करून. इथे आपण काय केलं कॅल्क्युलेट करताना? इथे मॅनेजरनी काय सांगितलं होतं की मला काय माहिती नाहीये या 5 लोकांचं ऍव्हरेज, माझी 5 पर्सन आहेत, या 5 पर्सनची माझी जी ऍव्हरेज सॅलरी आहे ती 50,000च्या वरती जायला तयार नाही. मी 50,000 तुम्हाला पे करणार आहे, बाकी तू ठरव. कंपनीच्या ओनरने सांगितलं मॅनेजरला की बाकी तू ठरव तुला काय करायचं ते. मला 50,000 मी तुला देणार आहे. या 50,000 मध्ये तुला 5 लोकांना बसवायचं आहे. मग ह्याचा परफॉर्मन्स चांगला आहे सगळ्यात जास्त म्हणून याला 12,000 सॅलरी मिळाली. या थर्ड पर्सनचा परफॉर्मन्स चांगला आहे म्हणून याला 15,000 सॅलरी मिळाली. हा पर्सन थोडासा नवीन आहे म्हणून त्याला 8,000 सॅलरी दिली. हा पर्सन एकदम ट्रेनी पर्सन आहे म्हणून याला 5,000 सॅलरी दिली. या पद्धतीने बॅलन्स केलं. समजलं तुम्हाला? या 5 लोकांचं ऍव्हरेज आपण काढलं, 50,000चं आपलं ऍव्हरेज निघालं. तसंच स्टॉक मार्केटमध्ये काय असतं? स्टॉक मार्केटमध्ये काय असतं? इथे जेव्हा आपण ऍव्हरेज काढतो तेव्हा किती येतं? 50. ही कोणती लाईन आहे? ही आहे 50 मुव्हिंग ऍव्हरेज. ही कोणती लाईन आहे? 100 मुव्हिंग ऍव्हरेज. ही कोणती लाईन आहे? 200 मुव्हिंग ऍव्हरेज. म्हणजे ही वरची जी लाईन आहे ती तुम्हाला काय दाखवणार? ही वरची लाईन तुम्हाला दाखवणार की या 50 कॅन्डल मध्ये काय ऍव्हरेज निघून आलंय. जसं की समजा या प्राइसची, आता मी प्राइस तिथे ऍक्च्युली किती हे नाही बघता, मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी सांगतो. ही जी प्राइस आहे, ही प्राइस आहे सपोज समजा 100 रुपये, राईट? आता ही जी प्राइस आहे ती सपोज समजा 500 रुपये आहे. म्हणजे या दोघांमध्ये डिफरन्स किती आहे? 400 रुपयाचा डिफरन्स आहे. तर ही प्राइस तुम्हाला काय दाखवायचा प्रयत्न करणार? पाठीमागच्या 50 कॅन्डल मध्ये 400 पॉईंटची मोमेंटम झाली. 400 पॉईंट, कारण या दोघांचा डिफरन्स 400 आहे. म्हणजे पाठीमागच्या 50 कॅन्डल मध्ये 400 पॉईंटची मोमेंटम झालेली आहे.
तर माझं जे ऍव्हरेज येणार आहे ते 400च्या मिडलला करून इथे ऍव्हरेज जे किती येणार आहे, या ठिकाणी ऍव्हरेज येईल तुमचं, मी इथे लिहितो किती येणार आहे या ठिकाणी ऍव्हरेज तुमचं, या ठिकाणी तुमचा ऍव्हरेज सपोज समजा तुमचा ऍव्हरेज निघून येईल इथे कुठेतरी 250, या ठिकाणी या इथे तुमचा ऍव्हरेज निघून येईल 300, जर अजून थोडं वरती आला तर इथे ऍव्हरेज आहे तुमचं 400. म्हणजे ऍव्हरेज प्राइस तुम्हाला दाखवायचं काम करणार तुमची ईएमआय. जसं की ही ऍव्हरेज आहे, इथे मी बोललो तुम्हाला इथे तुमचं 250 ऍव्हरेज दाखवेल, त्याच्यानंतर तुमचं 300 ऍव्हरेज दाखवेल, त्याच्यानंतर 450 ऍव्हरेज दाखवेल. अशा पद्धतीने तुमची मुव्हिंग ऍव्हरेज वरती 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 जशी शिफ्ट होत राहणार, जशी तुमच्या प्राइस मध्ये मोमेंटम येणार आणि त्याच्यामध्ये जे ऍव्हरेजिंग येणार आहे ते ऍव्हरेजिंग तुमच्या प्राइस मधून काढलं जाणार की तुमची प्राइस किती आहे त्या पद्धतीने तुम्हाला ऍव्हरेज दाखवलं जाणार. ह्याला बोलतात मुव्हिंग ऍव्हरेज. याला बोलतो आपण मुव्हिंग ऍव्हरेज. का? कारण ती पाठीमागच्या ट्रेंडिंग फेज मध्ये तुम्हाला किती मार्केटमध्ये मोमेंटम झाली ते दाखवायचं काम करते तुमची ईएमआय. आणि आपल्याला सगळ्यात जास्त ईएमआय मदत कुठे करते पैसा बनवण्यासाठी, ती तुमच्या ट्रेंडिंग मार्केटमध्ये. तुम्हाला या लाईन दिसतात इथे, इथे दिसतात आहेत. या लाईन अशा का शिफ्ट झाल्या, का अशा येतात आहेत? कारण इथे मार्केट ट्रेंडिंग आहे. बघितलं, मार्केट वरती गेलं, परत खाली आलं, वरती गेलं, कंटिन्यू ट्रेंडिंग मार्केट चालू आहे, ट्रेंडिंग मार्केट आहे. इथे साइडवेज मार्केट नाहीये. साइडवेज मार्केट कुठे होतं, साइडवेज मार्केट कुठे होतं तुम्ही बघा, साइडवेज मार्केट कुठे होतं, दिस इज द साइडवेज मार्केट. बघितलं तुम्ही ईएमआय कशी झाली, ईएमआय कशा झाला, फ्लॅट झाल्या, मार्केट झिकझॅक 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 करायला लागलं. म्हणून लक्षात ठेवा, कधीही जर मार्केट ट्रेंडिंग असेल तरच तुमची ईएमआय चांगलं काम करू शकते, तरच तुम्हाला ईएमआय पैसा बनवून देऊ शकते. जर तुमचं मार्केट साइडवेज जाणार असेल तर तुम्हाला तीच ईएमआय लॉसेस देऊ शकते. म्हणजे ह्याच्या पुढे जेव्हा पण तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, जर तुम्हाला मार्केट समजायचं असेल मार्केट कुठे जाणार आहे, तर तुम्ही ईएमआय यूज करू शकता. त्या ईएमआय वरून तुम्हाला हे समजेल की बाबा मार्केट कुठे चाललंय, मार्केटचं डायरेक्शन काय आहे. इथे बघितलं तर मार्केटचं डायरेक्शन अपसाइड आहे, ईएमआय वरती चाललंय. दिस इज ट्रेंडिंग मार्केट, सिंपल, दिस इज ट्रेंडिंग मार्केट. इथे मार्केट मुव्हिंग एव्हरेज स्लोपी झालेले आहेत, फ्लॅट झाले आहेत, कुठे जायला तयार नाहीये. दिस इज क्लिअर साइडवेज मार्केट. किती सोपं झालं ना आता ईएमआय वरून तुम्हाला मार्केट समजणं. सोपं झालं की नाही झालं, कमेंट करून मला नक्की सांगा. या व्हिडिओवरती तुमची काय माझ्याकडून काय अपेक्षा आहे माझी, सिंपल आहे. तुम्ही फक्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बस, ह्याच्यापेक्षा वेगळं माझ्यासाठी काही करू नका. मला एवढंच पाहिजे तुमच्याकडून, दुसरं काही नको. बाकी सगळं मी तुमच्यासाठी एवढी एनर्जी, डाटा, सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी करतोय. बस तुमचं काम एवढंच आहे की तुम्ही प्रॉपर कंटेंट बघा आणि त्याच्यामधून समजून घ्या आणि त्याचा बेनिफिट घ्या आणि प्रॉपर डिटेल्स मध्ये समजून घ्या. ईएमआय तुम्हाला पैसा तेव्हाच बनवून देऊ शकते जेव्हा तुमची ईएमआय फ्लॅट ओवरती स्लोपी होईल. ती भले वरती जाईल किंवा भले खाली जाईल. आपण एक डाऊन ट्रेंडचा फेज बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. एक डाऊन ट्रेंडचा फेज बघूया मार्केटचा, म्हणजे ईएमआय कशी तुम्हाला डाऊन साईडला शिफ्ट होते आणि तुम्हाला त्याचा बेनिफिट कसा मिळतो ते बघायचा प्रयत्न करूया. इथे बघा, हे नॉर्मली दिसतंय तुम्हाला, थोडं प्राइसला कमी करा. किती ईएमआय वरती आल्या, तुमच्या पहिल्या जे ईएमआय होत्या ते ईएमआय ट्रेड करत होत्या खालच्या प्राइसला. का? कारण प्राइस तेव्हा मार्केट होतं अप ट्रेंड. आता ईएमआय कुठे आलं, प्राइसच्या वरती आल्या, प्राइसच्या वरती शिफ्ट झाल्या. त्याला आपण काय बोलणार आहे, प्राइसच्या वरती शिफ्ट झाल्या, त्याला काय बोलतो आपण, डाऊन ट्रेंड मार्केट. सिंपल आहे डाऊन ट्रेंड मार्केट. का डाऊन ट्रेंड सिंपल आहे, कारण प्राइस ह्याच्यावरती मूव्ह करते. प्राइसच्या ईएमआय प्राइसच्या वरती मूव्ह करतात आहेत. सगळ्या ईएमआय तुम्हाला वरती झालेले दिसतील. तुम्ही ह्याच्यावरून क्लिअर समजू शकता की मार्केटमध्ये ट्रेंड कोणता आहे. इथे बघा, इथे काय झालं माहितीये, बघितलं तुम्ही, तिन्ही ईएमआय जवळपास आल्या. दिसतात तुम्हाला, तिन्ही ईएमआय एकदम जवळ आलेले, एकदम जवळ. काय या जवळ आलेत एकदम, कारण तुम्ही बघितलं असेल की पहिल्यांदा जी सगळ्यात खाली जी ईएमआय चालत होती 50 मुव्हिंग एव्हरेजची, ही जी तुम्हाला बिंग दिसते ना, हे 50 ईएमआय आहे. ही पहिल्यांदा प्राइसच्या जवळ खाली होती. आता इथे बघितलं तर हीच ईएमआय तुम्हाला सगळ्यात वरती आलेली दिसेल. इथे बघा, ही वरती आली, सॉरी पिंक बोलतो मी, ही जी ब्ल्यू आहे ही ब्ल्यू तुम्हाला दिसेल सगळ्यात वरती आलेली. हीच 50 ईएमआय आता इथे वरती आली. प्राइस चेंज, मोमेंटम चेंज. का? कारण मार्केटने वरच्या साईडला मोमेंटम केली. कसा चेंजेस होतो प्राइस मध्ये तुम्हाला दिसला. पहिल्यांदा तीच ईएमआय खाली होती, आता तीच ईएमआय सगळ्यात वरती पोहोचली. का? कारण प्राइस मध्ये मोमेंटम मध्ये चेंज झालेला आहे मार्केटमध्ये. मार्केट चेंज, प्राइस चेंज. इथे बघा, इथे हा लो तोडत नव्हतं मार्केट, हा लो तोडला नाही, हा नाही, हा नाही, इथे इथून बघा, इथून मार्केट वरती शिफ्ट. ईएमआय चेंज, ईएमआय चेंज. जी सगळ्यात खाली होती ती सगळ्यात वरती निघून गेली, जी मिडलला होती ती मिडलला राहिली, जी वरती होती ती सगळ्यात खाली आली. सिंपल.
या पद्धतीने तुम्हाला EMI चा यूज करायचा आहे स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करत असताना. तुम्ही अजून बघूया आपण थोडासा पाठीमागे चार्ट. अजून एक ट्रेंडिंग फेज पुढे दिसतोय आपल्याला. त्या ठिकाणी काय करतं मार्केट, कसं करतं, रिॲक्ट करतं. इथे पण एक डाऊन ट्रेंड मार्केट आहे. बघितलं कसं रिॲक्शन येतात. लगेच इथून मार्केट खाली आलं, EMI वरती शिफ्ट झालं. EMI तुमच्या वरती शिफ्ट झाल्या, तुम्हाला क्लिअर दिसायला सुरू झालं की मार्केट आता खाली आहे, मार्केट डाऊन ट्रेंडला आहे. क्लिअर तुम्हाला EMI सांगतात. म्हणजे काय करायचं तुम्ही इथे, जर EMI प्राइसच्या वरती असतील, EMI अबाव द प्राइस, that's called a downtrend market. Downtrend. If the EMI below the price, that's called a uptrend market. एवढं सिंपल तुम्हाला समजायचं आहे, तुमचा पैसा बनायला सुरू होईल. याला बोलतात स्ट्रॅटर्जी ऑफ द स्टॉक मार्केट. याला लोक हे सेल करण्यासाठी पैसे घेतात, हे शिकवण्यासाठी तुम्हाला. मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये शिकवते. का? कारण ह्या कॉमन गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला माहिती पाहिजेत. लोक या शिकवण्यासाठी तुमच्याकडून 50,000, 20,000, 40,000 फीस घेतात. ह्या गोष्टी शिकायच्या नसतात. ह्या गोष्टी खूप सोप्या असतात, फक्त ह्यांना समजून घ्यायचं असतं. बाकीच्या अंडरस्टँडिंगचा पार्ट आहे तो तुम्हाला मी येणाऱ्या टाइमिंगमध्ये तुम्ही आपल्याकडे जर जॉईन करता, आपल्या क्लासेसला वगैरे जॉईन करता, तर तुम्हाला खूप साऱ्या ऍडव्हान्स गोष्टी शिकायला मिळतील. या खूप सोप्या गोष्टी आहेत, ह्याच्यामध्ये काही ऍडव्हान्स नाहीये. खूप सोप्या गोष्टी आहेत. फक्त तुमचं मार्केटवरती पकड असली पाहिजे या गोष्टी समजण्यासाठी, बाकी काही नसलं पाहिजे. बस तुमची साधी सोपी पकड असली पाहिजे, तर तुम्ही या इझिली मार्केटमध्ये समजून घेऊ शकता. काही डिफिकल्ट नाही याच्यामध्ये. आणि होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये मजाही आली असेल, की काही गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या असेल, डीप मध्ये समजायला मिळाले असेल, की मार्केटमध्ये EMI कधी काम करते, कधी काम नाही करत, त्याचा रिझन काय, कशी काम करते, कुठे काम नाही करत, त्याचं काय सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. आणि याच तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात याव्या म्हणूनच मी आता हा व्हिडिओ क्रिएट केला. या व्हिडिओ बनवण्यासाठी एकदा तुम्हाला वाटत असेल की हा एक व्हिडिओ बनवण्यासाठी असा किती वेळ लागतो, नाही. आणि हे व्हिडिओ आपण कशासाठी बनवतो, तुमच्यासाठी. तर तुमच्याकडून जास्त काही नकोय, फक्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा लोकांबरोबर आणि सबस्क्राईब करा. बस, ह्याच्यापेक्षा वेगळं काही देऊ नका. बस एवढा तुमचा प्यार ठेवा, एवढी तुमची माझ्यावरती ट्रस्ट ठेवा आणि काम करा. बाकी तुमच्यासाठी असेच कंटेंट बनवायचा प्रयत्न करूया. बाय बाय एव्हरीवन, टेक केअर.